मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून काही चढउतार अनुभवास येण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मात्र रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. काही जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, जेणेकरून समस्या वाढणार नाही. जास्त थकवा येणारी कामं शक्यतो या आठवड्यात टाळलेली बरी. तसेच खाद्यपदार्थांमध्ये तेलकट पदार्थांचे व मसालेदार पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करा व घरगुती जेवणाला प्राधान्य द्या. दातांच्या समस्यांमुळे मानसिक ताण येऊ शकतो, तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या. वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या आणि वेगाने वाहन चालवणे शक्यतो टाळा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा आणि तुमचं नेतृत्व कौशल्य हे कौतुकास पात्र ठरतील. नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांना प्रभावित करण्यात यश मिळेल आणि पदोन्नतीची देखील शक्यता आहे. जुनी, रेंगाळलेली आणि अपूर्ण कामे या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यावसायिक भागीदारांशी चांगला समन्वय ठेवाल, अन्यथा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार ठेवा. आर्थिक आघाडीवर हा आठवडा मेष राशीच्या जातकांना सकारात्मक असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी देखील तुम्हाला ह्या आठवड्यात उपलब्ध होऊ शकतात. मात्र त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धनहानी होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक गुंतवणूक टाळा. आठवड्याच्या शेवटी व्यापारिक यश मिळण्याचे संकेत आहेत, म्हणजे नवीन डीलिंग होऊ शकते, नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण कराल. भावंडांमधील प्रेम वाढले की जवळच्या नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता देखील आहे. चंद्राचा शुक्राशी संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल. मोकळ्या मनाने संवाद साधल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रियजनांपासून दूर वाटत असल्यास हे अंतर कमी करण्यासाठी तुम्ही या आठवड्यात प्रयत्नशील राहाल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना काहीसा त्रासदायक ठरू शकतो, तेव्हा एकाग्रता वाढवून अध्ययनात वारंवार येणाऱ्या समस्या आणि अडथळ्यांवर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा. हे अडथळे पार करूनच तुम्ही अभ्यासात पुढे जाऊ शकता. उच्च शिक्षणासाठी हा कालावधी अनुकूल आहे. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 1 व 8. शुभ दिवस आहे मंगळवार व गुरुवार. तसेच मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.